अगोदरच 15 दिवस पाऊस आला आणि तरी सुद्धा बघा, आता मी सगळे आम्ही तिथलं कंट्रोल रूम मधून सगळे स्पॉट बघितले, म्हणजे जिथं पाणी तुंबलं होतं, हिंदमाता असेल, मिलन सबवे असेल, अंधेरी आहे, घाटकोपर आहे, सायन आहे, आता तिथं बघा, तिथं आता पाणी बिलकुल नाही आहे, ड्रेन आउट झालेलं आहे. कारण ते पंप सगळीकडे पंपाची व्यवस्था केलेली आहे. आणि थोडं नाही म्हटलं तरी पाऊस आपल्याला समजा आपण अपेक्षित धरतो 6 तारखेच्या, जूनच्या 10 तारखेपर्यंत, 15 तारखेपर्यंत आपण अंदाज म्हणजे 10 तारखेनंतर, पण त्याची सगळी आपण तेवढी तयारी करतो. पण आता पाऊसच अगोदर आला आणि पावसाचं बघा, मला इथं आकडेवारी पण दिली की इथं नरिमन पॉइंटला 252 मिलीमीटर पाऊस पडला 12 तासामध्ये. महापालिका मुख्यालयाकडे 216 मिलीमीटर पाऊस पडला. हे विभाग 214 मिलीमीटर पाऊस पडला. कुलाबा पंपिंग 207, म्हणजे जिथं आपण अपेक्षित धरतो 50-55 आपली जी सिस्टीम आहे, आता तिथे बघा एकाच वेळेस एवढं पाऊस, म्हणजे एक प्रकारचं एक क्लाउड बस्टिंग ढगफुटी सारखं झालं ना, एकदम दबदब पाऊस पडलाय. आणि त्यामुळे तरी सुद्धा आपली जी यंत्रणा आहे बीएमसीची, ती सकाळी पाणी भरलं नक्की, आता एकदम अचानक पाऊस आल्यामुळे, परंतु आता बघतोय आपण की सगळीकडे तिथून सगळीकडचं सगळं दिसतंय की आता तिथं पाणी नाहीये आणि वाहतूक बरोबर सुरळीत सुरू आहे. रेल्वे देखील धीम्या म्हणजे थोडा मध्ये हार्बरची थोडीशी 10 मिनिटं बंद होती, पण ताबडतोब ते ड्रेन आउट झालं म्हणजे जवळ. पण आता मला वाटतं या ठिकाणी नाले सफाई देखील सुरूच आहे, ते आता कंप्लीट होईलच. आणि एकंदरीत पावसानेच थोडं लवकर आगमन केल्यामुळे धावपळ झालेली आहे, ही तर वस्तुस्थिती आहे. पण याच्यातून नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी बीएमसी आणि आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक देखील घेतली होती डिझास्टर मॅनेजमेंटची, प्री मान्सून वर्कच्या आपली तयारीसाठी. आणि त्यामध्ये इतर ज्या काही एजन्सी आपल्या रेल्वे आहे, यामध्ये PWD आहे, MMRD आहे, मुंबई महापालिका तर आहेत, परंतु आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड, हे सगळे NDRF, SDRF या सगळ्यांच्याबरोबर एक बैठक झाली आणि सगळे यंत्रणा अलर्ट आहे. आणि त्यामुळे लोकांना, नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी आपली महापालिका घेईल, राज्य सरकार घेईल. आणि कम्युनिकेशन सगळ्यांशी ठेवून, कोऑर्डिनेशन ठेवून, सगळ्यांशी संपर्क ठेवून या ठिकाणी आपल्याला बिलकुल काम करायचं आहे, टीमवर्क म्हणून. आणि म्हणून आम्ही बघा, आता आमचे डिझास्टर मंत्री गिरीश महाजन सकाळी पहिले तिकडे डिझास्टर याला आपल्या मंत्रालयामध्ये तिकडे पोहोचले, तिकडूनही माहिती घेतली. मी देखील कालपासून अनेक जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी, महापालिका आयुक्तांशी बोलत होतो. संपर्क शेवटी मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी संपर्कामध्ये आहेत. आज अजितदादा पुण्यामध्ये, त्यांनी देखील अनेक भागांना व्हिजिट दिलेली आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा जी आहे, सिस्टीम सगळ्या भागामध्ये अलर्ट आहे. आणि म्हणजे शासन आणि प्रशासन हे एक टीम म्हणून जेव्हा काम करते, तेव्हा आपल्याला हे जिथं कुठं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल तिथं तात्काळ आपल्या लोकांना दिलासा देण्याचं काम करता येईल. लँडस्लाईडच्या बाबत देखील मी स्वतः विक्रोळी त्या भागामध्ये काही टेकड्या आहेत जिथं लँडस्लाईड होतं, तिथं देखील आयुक्तांना सांगितलंय की तिथं आपण आता या पावसात काय भिंत नाही बांधू शकत, पण सेफ्टी नेट जो आहे तो कम्प्लीट तिथे आपण रॉक बोल्टिंगनी करू शकतो, ते देखील लोकांना काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत सर्व यंत्रणा मिळून जे अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे हे पाणी काही ठिकाणी बस भरलं होतं, पण आता पाण्याचा निचरा झालेला आहे. आता लो टाईड आहे आणि पाण्याचा निचरा झाल्यामुळे आता वाहतूक सुरळीत आहे. लँडस्लाईड या काही मुंबईमधल्या काही स्पॉट आहेत ते देखील आयडेंटिफाय करून ते देखील प्रोटेक्ट करण्याचं
ते देखील काम होईल. नाही, म्हणून मी त्याची माहिती घेतली. मी आता कुठलाही पंप बंद नसणार. काय आहे याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितलं की प्रिपरेशन जे आहे हे आपल्याला माहीत असतं 6 तारखेनंतर पाऊस पडेल, तर थोडं याच्यामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत, काही नाही आम्ही सांगत नाही, परंतु आता पूर्ण क्षमतेने सर्व पंप जे आहेत हे देखील सुरळीत चालतील, बिलकुल चालू. आणि म्हणून तर आता पाणी लगेच झालं ना, तिथून निघाला ना. हिंदमाता बघितलं तुम्ही? आता हिंदमाता तर तुम्ही तिथं त्यांना दाखवा ते हिंदमाता. तर तुम्ही आता हिंदमाता आणि जेवढे स्पॉट आहेत हे सगळे स्पॉट जे आहेत, एक मिनिट सकल भागामध्ये जे पाणी साचलं होतं आता तिथं पाणी साचलेलं नाही, ते पाणी त्याचा निचरा झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, यावेळेस नाले सफाईमध्ये पण यावेळेस AI चा वापर केला आहे महापालिकेने. एक मी मगाशी मला दाखवलं की रोबोट आहे जिथं, म्हणजे कधी त्या कलवट साफच होत नव्हते, तर तिथं रोबोटच्या साहाय्याने देखील साफसफाई केलेली आहे. आणि लोकांनाही देखील ते व्हिडिओ त्याचे तात्काळ अपलोड करण्याची देखील या ठिकाणी सिस्टीम केलेली आहे. आणि त्यामुळे जिथं कुठं पाणी असेल, जिथे नाला सफाई झाला नसेल, तर लोकांनी देखील तात्काळ संबंधित विभागाला तिथं आपल्याला तिथले व्हिडिओ ताबडतोब आपल्याला त्या तिथं अपलोड करता येतील आणि कॉर्पोरेशन देखील त्याची तात्काळ दखल घेईल. बाबा, पालकमंत्री आशिष शेलार यांनी दौरा कधी केला होता? लोकमत मुंबई.